नमस्कार श्रोतेहो, श्रीराम समर्थ। आज आपण हरिविजय ग्रंथाचा 10वा अध्याय बघणार आहोत। 9व्या अध्यायाच्या अखेरीला आपण पाहिलं की गोपींना एक नाव नदीकाठी होती, तर इच्छा झाली नावेत बसून विहार करायचे आपलं आपण, आणि कृष्ण दुरून बघत होता आणि त्यांची परीक्षा बघायला त्यांनी वादळ निर्माण केलं। नदी नाव फुटली, भोकं पडली। कृष्णांनी सांगितलं तुमची वस्त्र त्यात खोचा, म्हणजे ती तुम्ही बुडणार नाही, आणि एवढं करून तो त्यांच्यात बोटीत येऊन बसला आणि त्याच्या सगळ्या लीला करून नंतर त्या घाबरून गेल्यात गवळणी, त्यांच्यात अजून परीक्षा नको असं म्हणून वादळ शमवलं त्यांनी, आणि आपोआप बघता बघता नाव काठायला लागली। आणि जेव्हा काठायला लागली तेव्हा त्यांनी सगळ्या गोपींच्या अंगावर पूर्ण वस्त्र होती। हा सगळा अनुभव आणि चमत्कार बघून त्यामुळे हा कोणी ईश्वरच आहे, एवढा छोटासा पण त्याच्या ज्या लीला आहेत त्या ईश्वरीयच आहेत, म्हणून त्याच्याबद्दल कृतज्ञ होऊन गवळणी घरी गेल्या होत्या। आता 10व्या अध्यायात काय काय कथा आहेत त्या आपण बघूया, कृष्णाच्याच लीला। पहिले प्रथेप्रमाणे 5 आपण ओव्या वाचू। श्री गणेशाय नमः। जय जय सिंहाद्रिवासा त्रिगुणातीता परमहंसा अत्रिनंदना परमहंसा लीलावेशा दिगंबरा। जय जय सर्गस्थित्यंत कारणा दत्तात्रया मुनिमानस रंजना अमलदल राजीवनेन जगद्भूषणा जगद्गुरो कैवल्य ज्ञानदायकावधूता अवयवरहिता मायातीता भक्तजनपालका अव्यक्ता अपरिमिता निरंजना सकळ योगियात शिरोमणी सच्चिदानंद मोक्षदानी तो दिगंबर कटिकर ठेवनी पंढरी उभा असे जे वेदांचे निज सारथे सकळ शास्त्रांचे जिव्हार तो हा भीमातिरी दिगंबर अतिउदार सर्वात्मा। कृष्णाचं सुंदर अनेकानेक उपमा देऊन केलेलं वर्णन, आणि श्रीधर कवींनी त्याला पंढरीनाथाच्या रूपात बघितलंय असं त्याचं स्मरण करून ते आता पुढच्या अध्यायाकडे वळतात, पुढच्या कथेकडे। आता म्हणे कृष्ण हा वैकुंठपिठीचा राणा 5 वर्षाचा झाला तेव्हा सगळ्या गोपी यशोदेला म्हणाल्या की आता त्याला रानात पाठवत जा गाई गुरं चरायला, कारण दोघं इथे येऊन नाहीतरी खूप खोड्या काढतात, घरोघरी चोरी करतात, त्याच्यापेक्षा त्यांना सगळ्या गोपाळांना पाठवू आपण, त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या मित्रमंडळींसकट बळीराम आणि कृष्णाला पण गाई चरायला पाठवूया। जाताना आपापली शिदोरी देऊया बरोबर, संध्याकाळ व्हायला आली की सूर्यास्तापूर्वी त्यांनी परत यावं गाई गुरांना घेऊन, असं ठरलं। यशोदेलाही पटलं, नंदालाही पटलं, आणि सगळ्या मुलांना तसं सांगण्यात आलं की चला आता उद्यापासून तुम्ही गाई चरायला जायचंय जंगलात, आणि दिवसभर तिथे खेळा, त्यांना चारा सगळा त्या चरून परत यायला लागल्या की तुम्ही नेलेली शिदोरी खा पोटभर आणि मग परत या। असो प्रातःकाळी उठून या, माता म्हणे उठ प्राणसख्या जाई वत्से चारावया कानना प्रति गोविंदा महा निघाला। कसा निघाला? सगळ्या गाई गुरांना बरोबर घेतलं, सगळ्या मित्रांना घेतलं, सगळ्यांनी हातात म्हणजे काहीतरी अशा झाडाच्या वस्तूंची वगैरेच केलेली अशी वाद्य बरं का, पण ती सगळी वाद्य बरोबर घेतली आणि सगळे आनंदात आहेत। सगळ्यांनी म्हणजे कृष्णाच्या डोक्यावर मोठमोठ्या पानांच्या छत्र्या धरल्या आहेत आणि बाजूने त्याचे मित्र उड्या मारत चाललेत। सुंदर वर्णन केलं की चिमणा श्रीकृष्ण सावळा, चिमणा पितांबर कासे कासिला, चिमणी बरी कटी मेखळा, विद्युत प्राय झळकत असे, चिमण्या वाकी नेपुरे रुणझटी, मजा पाहात वेदश्रुती, न वर्णवे निर्गुणाची कीर्ती, म्हणून सगुणी जडल्या त्या। चिमणीच हाती मुरली, तेथे चित्तवृत्ती समूळ मुराली, मिथ्या माया सकळ हरली, चिमणी सावळी मूर्ती पाहता, चिमणीचं घोंगडी शोभली, दशयांप्रती मोते होविली, दशा त्या होत्या घोंगडीच्या त्याला, चिमणाचं वेत कर कमळी, हातात एक चढी गुरांना हाकायला, कमल नयने धरिलीसे, चिमणे गळा मोत्यांचे हार, चिमण्या शुद्रघंटांचा गजर, गळा वनमाळांचे हार, भरपूर सगळ्या वनातल्या फुलांच्या रानफुलांच्या माळा, शोभे किशोरनंदाचा, मूर्ती सावळी गोमटी, अंगी शोभे केशराची ओटी, टिळक रेखीला ललाटी, रत्ने मुकुटी झळकते। असा सुंदर तयार होऊन हरी निघालाय, बळराम निघाले आणि त्याच्याबरोबर हे सगळे मित्र निघालेले आहेत। आता हा छोटासा हरी पण 5 वर्षाचा म्हणजे जणू जबाबदार झालेला, आणि आपल्या घरातली जबाबदारी गाई गुरांना चरायचं नाही का ती घेतलेला असा हा कृष्ण आपल्या सवंगड्यांसमेत निघाला आणि आला वनात, यमुनेच्या काठी आला। दिवसभर गाईचं सोडून दिला चरायला, भरपूर खेळ खेळले सगळी मुलं आणि अत्यंत आनंद अनुभवला त्यांनी। आणि आता दुपार झाली, 2 प्रहर, भूक लागली, सगळ्यांनी शिदोऱ्या गोळा केल्या
आणि एकत्र बसले. मध्ये कृष्ण आणि भोवती सगळे गोपाळ असे बसलेत आणि सगळे आपापली शिदोरी आता सोडणार आहेत. मला एक कधी लहानपणचं एक ते काय म्हणावं आपण त्याला, ओवी का श्लोक, त्याची एकदम आठवण झाली. गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवित होते दही भात लिंबू, रसाळ लिंबू परिपाक त्याचा, पोटात घ्यावा रस पिंपळीचा, असं एक पाठ झालं होतं काहीतरी. तर गोविंद गोपाळ हे दोघे बंधू ते एकत्र कसे खात बसतात, कारण प्रत्येकाच्या हातातली शिजोरी वेगळी वेगळी आहे. कोणाच्या हातात ताकभात आहे, कोणाकडे शिळी भाकरी आहे, कोणाकडे कोंड्याची भाकरी आहे, कोणाला एकाला भाकरीवर गूळ घालून दिलेला आहे, कोणाचे मांडे आहेत. प्रत्येकाच्या आपापल्या शिजोऱ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाची चव सारखी नाही, अजिबात वेगवेगळी आहे. आणि कृष्णाने म्हणे त्यांना सगळ्यांना असं सांगितलं की 2 सुंदर ओव्या आहेत ह्या. सकाळासी म्हणे हरी तेव्हा, आपले वाढिले उगेच जेवा, दुसऱ्याचा नका करू हेवा, मनोभावापासून. सगळ्यांनी ना आपापलं आणलंय तेच जेवा, दुसऱ्याकडे बघू नका, कारण कोणाची गुळपोळी आणि कोणाची भाकरी आहे ना, सो ते बघायलाच जाऊ नका. आणि का नका जाऊ, एवढाच हरी आपल्या एवढ्याचशा गोपाळांना, शेवट ते देवच आहेत ना, एक सुंदर आध्यात्मिक मार्गदर्शन करतोय. तो म्हणतो, आपुले पुर कर्म नीट नाही, दुसऱ्याचा हेवा करून काही, जे पेरिले ते लवलाही, बाहेर उगवोनी ठसावे. तुमचंच कर्म आहे ते तुम्हाला मिळत आहे. कोणाला तरी ताकभात मिळतोय, तोही गळतोय त्या पानांच्या ह्याच्यातून. आता त्या प्लास्टिकच्या पिशव्या थोड्याच असतील शिदोरी नेताना, तर असं कोणाच्या नशिबात जे आहे ते मिळत आहे ना. तर तो म्हणतो तुमचंच कर्म आहे, तर दुसऱ्याचा हेवा करू नका, तिकडे बघूही नका आणि आपापली शिदोरी खा, असं त्याने सगळ्यांना सांगितलं. तो हे त्याने जे काय म्हणावं अध्यात्म सांगितलं, प्रवचन दिलं असं आपण म्हणू थोडक्यात. तर तो पेंद्या होता ना, त्याला आला राग. तो एकदम तिथून उठून गेला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. आणि तो जे बोलला त्यातून कळतं की तो पेंद्या सुद्धा किती तयारीचा असेल. शेवट कृष्णाचा मित्र होता ना, दिसायला वेश गबाळा होता पण ज्ञानाने भरलेलाच असणार, तेव्हाच तो कृष्णाचा मित्र होऊ शकला. तो जाऊन बसला आणि मला म्हणतो की मी नाही तिथे येते. आता तो तिकडे गेला म्हणून बाकीचे पण सगळे एक एक गोप सगळे त्याच्या जवळ जाऊन बसले. आणि मग त्या सगळ्यांना तो काय सांगायला लागला, तो म्हणतो, त्यांना म्हणजे आपल्या गोपाळांना नाही म्हणाला, गोपाळांशी बोलून तो कृष्णाला उद्देशून बोलतोय की गोपाळ म्हणते ऋषिकेशी, काय सुख तुझे संगाती, नसते जीवित व आम्हासी देसी, फेरे 84 भोगावया. तुझ्याबरोबर राहून आम्ही काय करू, कसला आनंद आहे आम्हाला 84 फेऱ्यात तू अडकवून ठेवलायस. तू आधी एकला निर्गुण, तुझं पुसत होते तरी कोण. गोप म्हणतात तुला विचारत होतं का कोण, तू निर्गुण होतास. आम्ही तुला नावारूपाला आणलं, आम्ही तुला आकार दिला, आम्ही तुला सगुण केलं आणि तुझी भक्ती केली. नावारूपाला तुला आणलं, तुला किती वाखाणलं, तुझी स्तुती आणि तुझं थोरपण आम्ही गायलं आणि पसरवलं, थोडक्यात प्रचार केला. तू परब्रह्म माये परता आणि जीवदशा आमचे माथा. तू स्वतः परब्रह्म आणि सगळ्या जीवदशा आमच्या माथ्याला घातल्यास. तू कायम म्हणे अक्षय अचल आणि आम्हाला मात्र केलंस चंचल. इतकं सुंदर ह्या ओव्या आहेत. त्याच्या अर्थाकडे पाहिलं तर, तू झालासी निर्विकार, आम्हासी लाविले नाना विकार. एवढ्या सगळे घातले जन्माला, माझेच अंशत म्हणतोस, पण तुझ्याकडे त्यातला आहे का काही. तुला विकार आहे, तुला चंचलता आहे, तुला काही नाही, पण ते सगळं आम्हाला मात्र तू दिलंस. आणि स्वतःला ब्रह्मानंद परात्पर आणि आम्हाला मात्र नरक सुद्धा दिलास, घोर नरक दिलास. तू स्वतः आत्माराम म्हणतोस स्वतःला आणि आमच्या पाठी क्रोध काम लावलेस. सगळे दुर्जन जे आम्हाला छळतायत, तू अचल आणि आम्ही कायम चंचल. तू अगदी ज्ञानरूप आणि आम्हाला दिलंच अज्ञान वाटून, आणि त्या अज्ञानामुळे आम्ही चुका करत आलो. तू स्वतःला निजमुक्त म्हणतोस आणि आम्हाला मात्र विषयासक्त केलंस. किती सुंदर विचार हा पेंद्याने त्या इतर गोपाळांकडे मांडला आणि सर्वांनी मिळून कृष्णाला ऐकवलं. आणि असं म्हणून सांगितलं की तू आता आम्हाला काही शिकवू नकोस, आमच्यात पडू नकोस, आम्हाला तुझ्याजवळ अजिबात यायचं नाही. सगळ्यांना पेंद्याचंच म्हणणं पडलं आणि सगळे त्याच्या भोवती कदंबा वृक्षाखाली जमा झाले. मग ह्याला कृष्णाला खूप वाईट वाटायला लागलं. तो एकटाच उरला होता. तो म्हणाला, असे नका करू ना, परत या इकडे. अगदी काकुळ ठेवून म्हणाला, तुम्ही या ना इकडे, आपल्याला सगळ्यांना जेवायचं आहे. तुम्ही जे बोलाल ते मी ऐकेन, तुम्ही काय सांगाल तसं मी वागेन. मी नाही कुठलंही बाकी माझंच चालवणार. अरे मी तुमच्याकरता तर मत्स्यकुर्म झालो, मी तुमच्याकरता नृसिंह झालो, तुमच्याकरता मी निश्चत्रिय पृथ्वी केली 21 वेळा, तुमच्याकरता मी राक्षस सगळे मारले.
मी निजभक्तांचा सहाय्यकारी आहे, तुम्ही मला का दवडता, मला का एकटं टाकता, असं म्हणून तो छोटा कृष्ण अक्षरशः रडायला लागला. भडभडा अश्रू व्हायला लागले त्याचे. इतका त्याच्या जिव्हारी लागलं. कारण शेवट असं आहे ना की देवसुद्धा भक्तांकरता तळमळतो बरं का. भक्तांचे कष्ट म्हणजे ते भक्ताची भेट व्हावी म्हणून तळमळतो. हनुमंताकरता राम तळमळले तसे. आणि अर्जुन हा जो सखा आहे त्याचं जेव्हा त्याला विषाद झाला तेव्हा ह्यांचं हृदय अगदी कळवळलंय की ह्यातनं त्याला बाहेर काढायचं आहे. अगदी तसा हे सगळं अध्यात्म पेंड्या बोलल्यानंतर अगदी कळवळून कृष्ण म्हणाला की मी तुमच्याशिवाय कुठे राहणारच नाहीये, तुम्हाला मी सोडूही शकत नाही, मी तुमच्याबरोबरच असणार आहे, तुम्ही मात्र मला सोडलाय, तसं करू नका. मग खूप रडायला लागल्या क्षणी तिकडे पेंद्याच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागतात आणि तो उतरतो झाडावरून आणि धावत येऊन कृष्णाचे पाय पकडतो. आपल्या अश्रूंनी त्याचे अक्षरशः अभिषेक करतो पायावर. बाकीचेही सगळे खूप स्पुंदून रडायला लागतात. मग कृष्ण सगळ्यांचे डोळे पुसतो, म्हणतो चला बरं बसा सगळ्यांनी जेवायला. सगळे गोल बसले आणि आधीचं जे एक वाक्य त्यांना जे ऐकवलं होतं आणि ते जिव्हारी लागून पेंद्या बरंच काही बोलला होता ते मागे घेऊन कृष्ण काय करतो, सगळ्या अन्नाचा काला करतो. सगळं नाही का ते कालवतं. म्हणजे तुझी भाकरी माझी गुळपोळी नको, सगळ्यांना सगळं मिळते. आणि म्हणून तो काला, जो काला इतका प्रसिद्ध आहे, कृष्णाचा काला घ्यायला आणि प्रसाद सेवायला सगळे धडपडत असतात नाही का. तसा काला केला आणि मग कृष्ण त्यांना घास भरवायला लागला. तर ते म्हणाले नाही आम्ही नाही, आधी तू खायचंस. परत रुसला कृष्ण, असं नाही, आता मी तुम्हाला भरवणार आहे. आता परत हा चुकून रागावून जाईल आणि कृष्ण दूर केल्यावर सगळं चांगलं नाही घडत. हे तर अनेक घटनात गोपाळांना कळलेलं आहे, दही दूध चोरताना वगैरे. ते म्हणाले बरं नको, तू आम्हाला भरव. आणि मग म्हणे तो जो काला आहे काय सुंदर ते दृश्य असेल, काय तो सुंदर अनुभव असेल की तो सगळ्यांना एक एक घास भरवतो. आणि त्यांनी भरवल्यानंतर जे पानात उरतं त्याचा घास बाकीचे मित्र त्याचे घेतात आणि त्याला भरवतात आणि त्याला तोंडात त्याच्या घातल्यावर त्याच्या तोंडाला जिभेला स्पर्श करून मग ते त्याच्या स्पर्शित जो घास असतो ना, उरलेली बोटं ती हे गोपाळ चाटतात तो प्रसाद. आणि त्यांना परमानंद मिळतो, त्यांचं पोट भरतं हा सगळा काला वाटून खाऊन. इतकं सुंदर. आणि काय शिकवतो कृष्ण त्यांना ह्या सगळ्यातनं. आधी तर कर्माचा उपदेश दिला, इथे तो सगळं कालवायला लावतो. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या काय म्हणे तर जैसी श्वानाची विष्ठा तैसी त्यात वाटे प्रतिष्ठा त्या काल्यामध्ये. कारण त्यात काही चवच नाही राहिली. तरीच पावले वरिष्ठा श्री वैकुंठा हरिते. ज्यांच्या मनाची अशी स्थिती झाली ना तेच हरीला पावले आहेत. आपण सिद्धस्वामींचं ऐकलंय, समर्थांचं ऐकलंय की कोणी घातलेली भिक्षा अन्न जेव्हा आधी वारावर होते तेव्हा पुढे कोरडी भिक्षा घ्यायची, पण वारावर होते तेव्हा ती भिक्षा सगळं ताट फडक्यात बांधायचं, नदीत बुडवायचं, त्याची सगळी चव घालवायची आणि मग त्याचाच प्रसाद मग त्यानंतर रामाला दाखवून स्वतः खायचा. तसं कृष्णाने ह्यांना त्या काल्यातनं शिकवलं की तुझं माझं नाही, गरीब मोठा भेद नाही, सगळे भेद मावळून घेतलेला घास आपल्याला हरिप्रती नेतो असं त्यांनी शिकवलं. आता हे सगळं घटना घडत असताना देव बघत होते चित्र आणि हेवा करत होते. मग देवांनी काय करायचं ठरवलं. हे सुंदर आपल्याही डोळ्यासमोर चित्र उभं राहील. 5 वर्षाचा कृष्ण आणि तेवढीच ही मुलं आणि ते सगळं पानात कालवलेलं काला आणि त्याचा प्रसाद ग्रहण. अगदी आपल्याला पण ऐकताना सुद्धा वाटतं ना असा प्रसाद मिळावा, असा काला छान. आणि असं आपण आपल्या वयाच्या सगळ्यांना तर जाणवेल की आपण लहानपणी खाल्लाय. मला अगदी पूर्ण आठवत आहे, मी कधी आयुष्यात एकदाच कोकणात गेले, तिथे संध्याकाळी आमची एक आत्या होती, एका मोठ्या टोपल्यात सगळा वैसवार भात सगळा असा कालवायची, ताक भात वैसवार आणि सगळ्यांच्या पानावर एवढा त्यातला गोळा वाढायची. काल्याचीच आठवण यायची, म्हणजे पदार्थ वेगळे असू देत, कालवून सगळ्यांना त्यातलं वाढायची. त्याची आठवण झाली. अगदी हा कवळ आपल्याला पण मिळावा असं आपल्याला वाटतं नाही का. मग देवांना तर वाटलंच. सगळे देव म्हणे वरून बघत होते, हे काय गणित आहे ना ते मला कधीच उलगडलं नाही, पण मी आपली समजूत घालून घेतली स्वतःला. तिकडे रावणाच्या बंदिवासात 33 कोटी देव आहेत आणि परत सगळे देव येऊन प्रत्येक वेळी रामजन्माला पुष्पवृष्टी केली. ह्या कुणा राक्षसाला मारलं, पुष्पवृष्टी केली. मारुतीने एका राक्षसाला मारलं, नंतर इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं, पुष्पवृष्टी. येतात कुठून ते जर बंदिवासात असतील तर. पण देवच ना ते तिकडेही आहेत आणि इकडे आहेत. तसंच इथे आहे की कृष्णाने अवतार सुरू करताना सगळ्यांना इथे आणलं ना, देव ऋषी सगळ्यांना गाई वासरं करून आणि गोपाळ करून. मग कुठले हे देव, पण म्हणे सगळे देव हेवा करायला लागले. इंद्र ब्रह्मदेव सगळ्यांना अगदी असं वाटलं आपल्याला पण हा प्रसाद मिळाला पाहिजे. पण आता कृष्णाला कळलं तर तो देणारच नाही, कारण तो त्यांनाच भरवतोय. म्हणून हे सगळे म्हणे माशाचं रूप घेऊन यमुनेत येतात आणि सगळे मासे होतात.
हा तर काय सगळ्यांचा म्हणजे चित्तचोर आहे, प्रत्येकाच्या चित्तातलं सगळं ह्याला कळतंच आहे नाही का. त्यामुळे त्याला लगेच हे कळलं की देव काय करतायत ते. त्याने काय करावं, सगळ्यांचं खाणं झाल्याबरोबर तो पेंद्याला वगैरे म्हणतो, अरे अरे कुठे चालला. ते म्हणाले तहान लागली, आता जेवण झालं, यमुनेवर जातो पाणी प्यायला. नाही नाही, कृष्ण त्यांना समजावतो. तो म्हणतो, हरी म्हणे तृषा लागली तरी तक्र प्यावे निर्धारी, अथवा दुग्धचे प्यावे वरी, परी नव जावे यमुने ते. हरी म्हणे गडी आणते, हात पुसावे घोंगडी आते, ऐसे म्हणता कान्हया ते. त्याची सर्वात ते मानले, सगळ्यांनी ते मानून घेतलं. पण एक पेंद्या होता ना मगाच सारखाच, तो म्हणाला मी नाही ऐकणार, मला हातही धुवायचे, पाणीही भरपूर प्यायचं आहे, माझी नाही तहान त्या ताकाने आणि दुधाने भागवत, मी जाणार. का तू जाऊ नको म्हणतेस ते सांग. तर कृष्णाने त्याला सांगितलं, अरे त्या नदीत तिकडे यमुनेशी विवशी आहे, ती तुला धरून नेईल, मी सांगतो म्हणून ऐक, मी स्वतः सुद्धा जायला घाबरतोय, तू नको जाऊस. पेंद्या म्हणाला मी नाही घाबरत आहे, मी जाणार आहे. त्याने ऐकलं नाही. परत ते आपला अनेक कथा आहेत अशा की पेंद्याने ऐकलेलं नाही त्याचं, ह्याचं काय ऐकायचं म्हणजे मलाही कळत आहे असं. तर त्यामुळे तो गेला आणि नदीशी गेला. आणि मग तरी जाता कृष्णाने ओरडून सांगितलं, तरी पाणी प्यायचं असेल तर गेळा घेऊन जा बरोबर, आणि गेळ्या पाणी घे आणि बाजूला ये जमिनीवर आणि मग पी. त्याने बरं म्हटलं. तो गेळा घेऊन गेला, पण गेळा पाण्यात बुडवायला गेला तर यमुनेला इतका खळखळाट आला. सगळी कृष्णाचीच लीला आहे बरं का हरीची. खळखळाट आला ती इतकी की त्याला त्या पाणी भांड्यात घेताच येईना. आणि तो इतका रागावला पेंद्या आणि म्हणाला की ते यमुनेला म्हणतो, पेंदा म्हणे यमुनेची, तू बायको होऊन आम्हासी हमा माझी घालीची, कैसी तगसी पाहिना. आता तू काय बायको कशी रागावते, आरडाओरडा करते नवऱ्यावर, तसं तू करायला लागलेस. मी आलो पाणी प्यायला तर बघतोच तुला आता. आणि मी म्हणे मी जरी मी कृष्णदास असे ना सत्य, तरीच तुझं करीन शांत, त्या तुझा खळाळ मी शांत करेन, असा हट्ट धरला त्याने. कृष्णाने इकडे पाहिलं, ऐकलं. तो बाकीच्यांना म्हणाला, त्याचा तू ऐकू नका तुम्ही, आता तो त्यात फसणार आहे, तिकडे विवशी आहे. पण सगळे तो काही हलत नव्हता आणि पाणी पित नव्हता. हे बघून कृष्णाने एकेकाला पाठवलं बघायला. जे गेले ते तिकडेच थांबले. आणि त्या सगळ्यांनाही वाटलं की नाही आम्हाला हात धुवायचेच आहेत. सगळे त्या पेंद्याच्याच मदतीला लागले. यमुनेचा तो खळखळाट काही केला थांबेना. त्यांचे अगदी प्राण धरायला पाणी प्यायला गेले, तोंडाला फेस यायला लागला. इतकी धडपडतात ते, पाणी येत नाही, कारण पाणी हवं आहे ना, कोरडं आहे, सगळं अन्न खाऊन झालेलं, ते मिळत नाहीये आणि पाणी हातातच येत नाहीये. असं काहीतरी घटना घडली. त्यांचे जेव्हा प्राण कासावीस झाले तेव्हा जे देव म्हणजे औषधून देव आले होते की नाही, जिथे आले तिथे आले होते की नाही खायला, तर त्यांना कळलं की कृष्णाला हे आपल्याला मिळू द्यायचं नाही आहे. पण कृष्णाने शांत केलं थोडा वेळ ते जळ. आणि मग यांनी जे हात धुतले त्यातले ते अन्नाचे कण सेवून ते देव बाजूला झाले. आणि कृष्णाने असं केलं की एक मुरली वाजवायला घेतली. त्या सगळ्या मित्रांना सांगितलं, आता बघतो काय करूया आपण. आणि त्यांनी मुरली हातात घेतल्याबरोबर मनोहर ध्वनी उमटती, जैशा वेदश्रुती गर्जती, नकुल भोगे विचरती, एके ठाई ते दवा. मुरली घेतल्यावर असं झालं की सगळ्यांचे अहंकार गळले. गोपी पण त्यांच्या चित्तवृत्ती रमल्या. आजूबाजूच्या गायी, वासरं, बाघ, साप, मुंगू सगळे एका ठिकाणी एकत्र खेळायला लागले. सगळे आपली जणू स्थिती गती सगळं विसरले. यमुनेचं पाणी पण एकदम शांत झालं. तिचा खळाळ निघून गेला, जणू यमुना भिवून पळाली. आणि मग ती शांत अचानक झाली. हे सगळं मुरली ऐकता ऐकता पेंद्याची तंद्री लागलेली असताना शांत आली. आणि अचानक कृष्णाचा शब्द त्याच्या कानावर आला की यमुना भिवून पळाली आणि शांत झाली. तेवढं पेंद्याने ऐकलं आणि त्याने आपली मांडी थोपटली आणि म्हणाला की बघा मी आहे की नाही बलवान, मी यमुनेचा खळाळ थांबवला. आणि मग कृष्ण पण म्हणाला, हो हो खरंच आहे, तुमची करणी अगाध. कृष्णाने हे केलं आहे हे बाकीच्या सगळ्या गोपाळांना कळलं आणि सगळे खूप गदागदा हसले. आणि पेंद्यालाही कळलं की मी कुठला करणारा, तो करता करविता तिथे बसलेला आहे. सगळे आपापलं गोधन घेऊन परत आले. आणि मग असं झालं की हा त्यांचा आता म्हणजे रुटीनच किंवा नित्यनेम होऊन गेला की त्यांनी घरी यायचं. मग ते परत आलेले कळलं की सगळ्या गोपी धावायच्या त्यांना औक्षण करायला. आणि मग स्नान घालायचं. सगळ्या आया आपल्या मुलांना ते मातीत लोळून खेळून आलेले असायचे ना, सगळ्यांना आंघोळ घालायची, टिळा लावायचा, देवापुढे हात जोडायला सांगायचे आणि चांगलं उत्तम शटस अन्न द्यायचं आणि झोपवायचं.
असं आता कृष्णाची दिनचर्या सुरू झाली 5 वर्ष पूर्ण झाल्यावर. रोज मग दुसऱ्या दिवशी परत आईने उठवलं की उठ आता आणि जा बरं, सगळे मित्र बाहेर आलेले आहेत. मग ह्या सगळ्या गोपी आपल्या वेशीपर्यंत पोचवायला यायच्या बरं का गावाच्या या सगळ्या मुलांना. आणि हा निघायचा परत ते वाद्य वाजवत, गळ्यात सगळ्या फुलमाळा, रानाच्या म्हणजे वनमाळा, वनातल्या फुलांच्या माळा असं घालून हे सगळे निघायचे, नाचायचे, उड्या मारायचे. कृष्णही त्यांच्याबरोबर नाचायचा. अगदी त्रिभुवन सुंदर असं रूपडं असा शब्द वापरला आहे श्रीधर कवींनी. देवांचे अवतार गोप, वत्से तितके ऋषी स्वरूप, सवे घेऊनी यादव कुलदीप, वनांतरी हिंडत असे. त्याने बरोबर घेतलेले तरी आहेत कोण? सगळे देवांचे अवतार आहेत, ऋषीश्वर आहेत, जे गाय वासरं झालेले आहेत. त्या सगळ्यांना घेऊन जणू वासरी वाजत हा हरी निघालेला आहे. आणि त्या गोपाळांचं तपथोर आहे म्हणून त्यांना सतत अखंड दिवस ह्या कृष्णाचा सहवास मिळतोय, जो स्वर्गातही त्यांना प्राप्त नाही आहे. कारण तेव्हा वैकुंठात विष्णू आहे आणि कैलासावर शंकर आहे, नाही का. सो त्यांना तिथेही प्राप्त नाही, तो आनंद त्यांना इथं मिळतोय असं श्रीधर कवी म्हणाले. आता वाटेत किती श्वापदं लागली आणि ती श्वापदं लागली तरी ती ह्या बासरी ऐकून आपोआप सरळ चालायला लागतात. या मुलांना काही त्रास देत नाहीत. अचानक कृष्णाला आठवतं की तो म्हणतो हेच सगळे नाही का गेल्या जन्मात वानर झाले होते आणि तेव्हा त्यांना म्हणजे इतका त्यांना त्रास सोसायला लागला आहे, त्यांना वायूवर राहायला लागला आहे अनेकदा. पण तेव्हा ते वृक्षडाळीवर नाचत होते, आता त्यांच्या माझ्याबरोबर अंगणात लीला आहेत. आता ते किती छान लीला करतात. तेव्हा त्यांना खूप कष्ट पडले. कृष्ण म्हणतो आता त्यांना मस्त मजेत राहू दे. आणि म्हणून गोकुळात हा वनात जाऊन गायी चरणं हा एक आनंद सोहळा होऊन गेला होता अख्ख्या गोकुळाकरता, म्हणजे ह्या सगळ्या मुलांकरता. काय काय ते खेळायचे म्हणे, दिवसभर जायचे ना, गायी गेल्या चरायला की त्यांना काम काय त्या परत येईपर्यंत. आणि ह्यानी बासरी वाजवली की परत यायच्या, त्यामुळे त्यांना जंगलातनं शोधून आणणं हा प्रकार फारसा करायलाच नाही लागायचा. त्यामुळे ह्यांना पोटभर खेळता ते इतकं सुंदर वर्णन केलं आहे की म्हणे कोणी चेंडूफळी खेळतात, कोणी हुतुतू खेळतात, कोणी लपंडाईत खेळतात डोळे झाकून एकमेकांचे, कोणी विटी दांडू खेळतात, कोणी एकमेकांशी मुद्दाम झोंबून मस्ती करून दुसऱ्याला पाडतात, आणि कोणी लपून मला शोधून काढा म्हणतात. आणि हे सगळं सुंदर. बरं नुसतं असं नाही, एवढं खेळून दमले तर ते जे वन आहे यमुना तीरीचं संपूर्ण सुंदर सुंदर फळांच्या झाडांनी अक्षरशः बहरलेलं आहे. डाळिंब आहे, रायावळे आहेत, आंबे आहेत, अंजीर आहे, असे म्हणजे सगळ्या खायच्या पदार्थांचे वृक्ष आहेत आणि सुंदर सुगंधी फुलांचे पण वृक्ष आहेत. अशा द्राक्षाचे मंडप आहेत केवढे तरी. तर अशा सगळ्यात हे छोटे छोटेसे गोपी गळ्यात माळा घालून सतत म्हणजे हुंदडतात, जशी वासरं हुंदडतात तशी. इतकं सुंदर चित्र आहे. सगळे देव असतात ना, त्यांना असं वाटतं की रोज आपण ह्या सगळ्याचं दर्शन घ्यावं. रोज दुपारी आपले 2 प्रहर झालं की सगळे एकत्र गोळा होतात कृष्णाच्या भोवती, त्याला वेष्टून बसतात आणि मग सगळे अन्न एकत्र करतात आणि काला खातात. ब्रह्मदेवाच्या मनात आलं की हा मला जन्म देणारा काय, ह्याच्या नाभिकमळातून मी जन्माला आलोय, खरंच हा तसा आहे. आता कृष्ण अवतारात हा तसाच आहे का, आपण परीक्षा बघूया. म्हणजे हा खरंच तो म्हणतो ना की सगळ्या 10 अवतारात तो पूर्ण अवतार आहे श्रीकृष्ण. तर ब्रह्मदेव मनात म्हणतो म्हणजे बघा की सगळ्या देवढ्या श्रेष्ठ देवता ज्या आपण त्रिदेव मानतो त्यांच्या मनातही समोर बघूनही देव आशंका तयार होतात. तुम्ही आम्ही तर किती सामान्य लोक आहोत, आपल्याला समोरचं दृश्य बघून विश्वास बसला नाही तर नवल का सांगा. ब्रह्मदेवाच्या मनात आलं की हा अंशरूप आहे का पूर्ण अवतार आहे, आपण परीक्षा घेऊ. म्हणून ब्रह्मदेव काय करतो, त्याने म्हणजे एक मनात युक्ती करायची ठरवतो. काय करायचं, तो वृंदावनात जायचं आणि कोणी बघायच्या आधी ह्याची सगळी गायी वासरं सगळी चोरून न्यायची, पळवून न्यायची आणि बघूया हा कसा घरी जातो एकटा, तो काय आपल्या आईकडनं काय शिक्षा सहन करतो, काय करतो ते आता बघूया. इथे हा काला वाटत बसला होता कृष्ण, पण त्याला पूर्णपणे ह्याने काय त्याच्या मनात घोळतंय ना ब्रह्मदेवाच्या ते सगळं जाणवलं. सगळ्यांची तो चित्त चोरच आहे ना, त्यामुळे सगळ्यांच्या चित्तात तो आहे आणि त्यामुळे त्याच्यात काय चालतंय ते त्याला सगळं कळतंय. तो करत नाही, कोण काय करणार आहे ह्याचा मात्र हिशोब तो ठेवत आहे.
त्याच्यावरून मी कालही बोलले होते. मला आत्ता ते गाण्याचे शब्द आठवले, हिंदी भजनाचे. सुधांशु महाराज टीव्हीवर असतात म्हणायचे त्याचे की मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो भी जैसी करनी करता वो वैसे ही पाता. विषय तसा होता. मगाशी जसा कर्म सिद्धांत सांगितला कृष्णाने तसा. त्यात ते म्हणतात की आँख बंद कर लो आप कितना भी कर्म काला, लाख लाख आंखों से देख रहा है देखने वाला, उसकी तेज नजर से बंदे कोई नहीं बच पाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. हे काल मला शब्द आठवत नव्हते आणि मी तुम्हाला सांगितलं. आज आत्ता हे वाचताना अचानक ते आठवले. सो अशा प्रकारे काय तिकडे मनात चाललंय विरिंचीच्या ब्रह्मदेवाच्या हे याला कळलेलं आहे. पण तो म्हणतोय की ब्रह्मदेवालाच हे कळत नाहीये की मी कोण आहे, हे गोकुळीचे गोप कोण आहेत. धन्य धन्य गोकुळींचे गोप, अनंत जन्मे केले तप, ते कदाचित फळले अमुप, चित स्वरूप वश केले. त्या गोपाळांचं चित स्वरूपच वश केलेलं आहे, कृष्णाने आकर्षून घेतलं आणि त्यामुळे कृष्णाचं मूळ स्वरूप आहे ते त्या गोपींच्या हृदयात जाऊन बसलेलं आहे. गोपी आणि गोपाळ हे सगळे. आता आपण लीला दाखवूयाचं तो ठरवतो. ब्रह्मदेव काय करतो, ते गायी ज्या गेलेल्या असतात चरायला त्यांना तिकडून पळवतो. बराच वेळ हे मुलं जेवण करून खेळत असतात तर गायी काही परत येत नाहीत. तेव्हा कृष्ण त्यांना म्हणतो की जा रे, गायी दिसत नाहीत, जरा जाऊन शोधून या बरं. म्हणून तो समाचाराला सगळ्यांना पाठवतो. जे जे समाचार पाठवतो ते सगळे जातात, कोणी परतच येत नाही. खूप वेळ जातो, कृष्ण एकटा उरतो, कोणीच तिथे नाही, सगळे नाहीसे होतात. कृष्णाला काय झालंय ते कळलेलंच असतं ना, पण त्याच्या मनात येतं की रामावतार मी काय काय जे केलं ते सगळं माहिती आहे ब्रह्मदेवाला, तरी तो हे धाडस करतोय. तरी त्याच्या मनात हे विचार येत आहेत, आता ह्याला काहीतरी धडा शिकवलाच पाहिजे नाही का. त्यामुळे शांत बसतो 5 मिनिटं आणि अचानकपणे तो ठरवतो ह्याला असा धडा शिकवायचा की हे सगळे घेऊन गेलाय ना गोपी आणि गोपाळ आणि सगळे गायी आणि वासरं, तेवढी सगळी गायी वासरं कृष्ण बनतो. कृष्ण स्वतः वासरं बनतो. गाय वासरू अगदी जे जे ज्या ज्या रंगाचं असतं ना तसं बनतो तो अक्षरशः. आणि ह्याला कळत नाही ब्रह्मदेव घेऊन गेलाय. त्याला वाटते आता ह्याची कशी मजा होते ती बघूया. मजा काहीच होत नाही. अगदी जसे जसे ज्यांचे चेहरे, कोणी पेंद्यासारखा वेडा वाकडा, कोणी कसा, जशी जशी त्यांची रूपती, कोणी सावळं कोणी गोरं, ती सगळी रूपं ह्या एका कृष्णाने घेतली. अख्ख्या विश्वाच्या 84 लक्ष योनीत तोच आहे ना, तोच फुलपाखरू आहे, तोच किडा आहे, तोच वाघ आहे, तोच गरीब गाय आहे नाही का. सगळ्यांच्यात तो आहे. त्याला काय अवघड होतं. पण वयवर्ष 5 आहे म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या बरं का. आता त्याने मस्त ही सगळी कल्पना त्याच्या पुढ्यात सगळे गोपाळ गाई गुरं घेऊन आले. पण 3 सांजा झाल्या परत आले. कृष्ण त्या सगळ्यांना घेऊन परत गोकुळात परतला. हे असं चाललं किती दिवस माहितीये का श्रोतेव, 1 वर्ष. 1 वर्ष हा प्रकार चालला होता की ही कृष्णानेच रूपं घेतलेली सगळी मुलं आपल्या आईच्या कुशीत जात होती. कृष्णानेच रूपं घेतलेल्या गायी वासरं होती. त्या गायी जास्त दूध देत होत्या आणि सगळ्या गोपींना गोकुळात सगळ्यांना वाटत होतं की किती दूध देत आहे त्या धेनू, हे छान चरायला नेतात बहुतेक, अशी कल्पना ना. छान चारा खाल्लाय त्यांनी आणि भरपूर दूध देत आहेत. ब्रह्मा गुप्त रूपाने हे सगळं बघत होता. ब्रह्मा गुप्त रूपे पाहे अवलोकनी म्हणे अगाधा श्रीहरीची करणी, अभिमान होता माझे मनी, सृष्टीकर्ता मीच असे. कारण त्याला वाटतं ना मी सृष्टीकर्ता आहे. महा अद्भुत वर्तले 2 ठाई वत्से आणि गोळे. म्हणजे तो परत जाऊन आपल्या इथे बघायचा सत्य लोकात की अरे ते ती पळवून नेलेली असतात, ती ठेवलेली असतात कोंडून, ही इथंच आहेत आणि इकडे बघतो तर इथेही आहेत. हा खरंच माझा जनिता आहे, आदिमायाचा निज भरता, जो अनंत ब्रह्मांड करता करुणी करता तोचे हा. तो इकडे कैवल्यदानी वत्से शोधित हिंडेवनी, दध्योदन करी घेऊनी ग्रासवदनी घाली तसे. सगळं तो तेच करतोय, ह्या मुलांना भरवतोय. पण तो ज्याला भरवतोय तोही कृष्ण, जो भरवतो आहे तोही कृष्ण, ते अन्न तेही कृष्ण, त्या गायी ज्यांचं दूध काढलं आहे तेही कृष्ण. असं सगळं कृष्णमय होऊन गेलं. आणि
अत्यंत आपली हार जणू ब्रह्मदेवानी स्वीकारली. त्याला कसं कळलं की खरंच तू माझा जनिता आहेस, तू कमळातनं मला म्हणजे जन्माला घातलंस आणि त्या कमळावर माझा आसन तू स्थिर केलंस आणि तिथे बसवून तू मला दिव्य ज्ञान उपदेशलं होतंस. हे सगळं माहीत असून मी इरेला पेटलो आणि तुझी परीक्षा बघायला निघालो आणि आता माझे डोळे अगदी उघडलेले आहेत. सगळे गाय गोपी सगळे जे आहेत ते तूच आहेस आणि मग मी त्यांना पळवून करू काय तिकडे नेलेल्यांना. तेव्हा आता तो म्हणतो आता शरणे रिघावे याच्या पाया प्रेम भावे अनन्य. असा निर्णय घेऊन ब्रह्मदेव येतो कृष्णाजवळ त्या यमुनेच्या तीरी. त्याची परत स्तुती मांडतो. त्या स्तुतीच्या बऱ्याच ओव्या आहेत, मी त्या वाचत नाही कारण आपल्याला जी व्यंकटेश स्तोत्रात आहे ना तशीच अनंत अनंत नावांनी, कारण किती नावं म्हणाय कृष्णाची, त्या सगळ्या नावांनी स्तुती करतो आणि प्रार्थना करून म्हणतो सर्व अपराध तू क्षमा करी, पीतवसना असुरारी, माझी मस्तकी श्रीहरी वरदहस्त ठेवी तुझा पायी, पुढती घाली लोटांगण सप्रेमा धरिले कृष्ण चरण, या उपरी नंदनंदन व्रजभूषण काय बोले. कृष्णाने त्याला क्षमा केलीच आणि त्याला म्हटलं उठ उठ चतुरानना, सोडोनी देहबुद्धी अभिमाना, आपुल्या स्वस्वरूप स्मरणा, माझी विलसे सर्वदा. स्वतःच्या स्वस्वरूपात कायम त्या स्थितीतच राहा. तू हे सगळं आजूबाजूचं काही करायला जाऊ नकोस. त्याचं समाधानही केलं, त्याच्या मस्तकावर हातही ठेवला, त्याने क्षमा मागितली आणि त्याने आपली ती सगळी गाई वस्त्र परत केली. जशीच त्याने गाई वस्त्र परत केली तसं कृष्णाने आपली ही माया आवरली. त्याने निर्माण केलेल्या गोपाळ आणि गाई आणि वासरं सगळं नाहीसं झालं. कृष्णाने सगळं जिरून घेतलं आपल्यात आणि मूळ जे गोपाळ होते ते, मूळ ज्या गाई वासरं होती ती, असं सर्व घेऊन कृष्ण गोकुळात परत आला. हे सगळं घडलं 1 वर्ष जे चाललं होतं. तर म्हणे 1 संवत्सरपर्यंत नेले होते गोप समस्त, परी हरिमाया अद्भुत न कळे चरित्र तयासी. गडी म्हणते श्रीहरी लवकर येई तू पुतनारी, आम्ही ग्रास घेऊन निजकरी वाट तुझी पाहतो. ते आपल्या आहेतच त्याची वाट बघत. तोवर इकडे हे सगळं ब्रह्मदेवाची भेट आणि सगळं झालेलं आहे. मग त्यांच्याबरोबर जेवण करून कृष्ण त्या सगळ्यांना घेऊन गोकुळात परत आला. आणि विशेष इतकं की बळीरामाला सुद्धा कळलं नाही की हे काय झालं ते. जेव्हा तो परत आला तेव्हा गोकुळात आल्यावर कृष्णाने त्याला कल्पना दिली की काय घडलं होतं. शेष पण अगदी म्हणजे त्याची मती म्हणजे दिग्मूढ झाला तो की काय हा वाटेल ते कौतुक दाखवू शकतो. हो, आपल्याला कल्पनाच नाहीये. म्हणजे त्याला असं वाटू लागतं बहुतेक की मी उगाच नाकारत होतो ह्याच्याबरोबर यायचं, कारण मला आधी मी कष्ट पडले होते लक्ष्मणून म्हणून, पण मी आलो ते बरं झालं, कारण त्यामुळे ह्याचं हे आनंदी स्वरूप बघता आलं आणि आनंदात संपूर्ण जगता आलं. जितकं तेव्हा कष्टात आणि दुःखात जगले दोघं सततच, ते आता इथे म्हणजे फक्त आनंद आहे. चारी बाजूनी सगळं फुललेला निसर्ग आहे, अगदी दुधडी वाहणारी यमुना आहे, भरपूर गोरस आहे घरी दारी सगळ्यांना. अशा सुंदर वातावरणात ही सगळी छोटी मुलं गोकुळात आनंदाने वाढायला लागलेत. आणि अजून पुढे जाऊन कृष्णाला बऱ्याच लीला करायच्या. तेव्हा श्रीधर कवी म्हणतात की म्हणे हे जे आहे ना हा हरिविजय ग्रंथ म्हणजे षड्रसांनी भरलेलं ताट आहे. ज्यांना खरी भक्ती क्षुधा असेल ना, भक्तीची भूक असेल उत्कट, ते नक्की त्याची जेवी ती प्रीतीने. आणि जे निंदक असतील ते म्हणजे रोगिष्ट, ते निंदा करतात ना, मग त्यांना कुपित्त होतं, उदरात वात धरतो म्हणे, किंवा असे जे सगळे अभक्त आहेत ते क्षयरोगी आहेत, त्यामुळे त्यांना हे अन्न पचणारच नाहीये, त्यांना पचूही शकणार नाही. तर तुम्ही अगदी शुद्ध भक्तिभावाची भूक तुमच्यात निर्माण करा, जेणेकरून हे षड्रसांना तुम्ही सेवाल आणि त्याचा आनंद उपभोगाल. असं म्हणत अध्यायाचा शेवट करताना नेहमीप्रमाणे श्रीधर कवी म्हणतात इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत श्रोते चतुर परिसोत दशमाध्याय गोडहा.